रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, त्याचबरोबर शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी क्रांती घडवली आणि रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून पहिली शिवजयंती साजरी करणारे शैक्षणिक क्रांतीचे प्रणेते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, त्याचबरोबर भारतीय आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज व तसेच आधुनिक भारताचे शिल्पकार, राष्ट्रनिर्माते, भारतरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्याचबरोबर पुणे येथे मुलींची पहिली शाळा काढून खऱ्या अर्थानं एक म्हणजे मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ज्यांनी आयुष्यभर संघर्ष केला त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व त्याचबरोबर त्यांनी या ठिकाणी शिक्षणासाठी अहोरात्र प्रयत्न करून मुलींना एक म्हणजे मुलींच्या उद्धारासाठी ज्यांनी आयुष्यभर संघर्ष केला त्या त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर व त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांनी अन्यायाविरुद्ध एक पेटून उठण्यासाठी आपल्या शिवरायांना या ठिकाणी युद्ध कौशल्य दिलं त्या राजमाता मासाहेब जिजाऊ या सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो व त्यांना या ठिकाणी मी एक कोटी कोटी वंदन करतो. खरं तर आज म्हणजे मला सांगताना अतिशय आनंद होत आहे की आपण आपल्या नागापूर गावामध्ये आपल्या नागापूर गावातील एक आपल्या सर्वांची लाडकी भगिनी आणि गावातील एक सुखदर परिवारातील एक लाडकी मुलगी जिचं नाव आहे आपण प्रीती देवशाला कानिफनाथ जुगदर या आपल्या लाडक्या या दिदीनं खऱ्या अर्थानं फार मोठं यश संपादन केलेलं आहे. प्रीती जाधव जर प्रीती जुगदर जर बघितली तर खऱ्या अर्थानं त्यावेळेस आपण एक प्रीतीला नोकरी लागल्याचा जे काही तिनं व्हॉट्सअपवरती मेसेज पाठवला तिचा भाऊ शुभम भैयानं आणि सगळ्या गावामध्ये एकच चर्चा झाली की प्रीती कानिफनाथ जुगदर ही जरी समजा आपल्याला कोणाला माहीत नसेल समजा एक नवीन पिढीला किंवा जुन्या माणसाला एकच तर प्रीतीच्या अगोदर तिच्या आजोबांचं नाव निघालं आणि गावामध्ये घराघरात चर्चा झाली की अरे त्या महाविद्यालयाची नात खऱ्या अर्थाने इंडिया बँकेची अधिकारी झाली ह्याच्यासारखं दुसरं कोणी नाही. सांगण्याचं तात्पर्य आपल्या गावखेड्यामध्ये ही जी भाषा आहे अलग लक्षात एक म्हणजे प्रेम एवढं कौतुक खऱ्या अर्थानं आपल्या या लेकरांना वाटायला लागलं. खरं तर प्रीतीचे वडील जर बघितले तर आमचे बंधू कानिफनाथ भाऊ जुगदर हे एक थर्मलमध्ये रोजंदारीवर त्या ठिकाणी मोलमजुरी करणारा आपला हा कानिफनाथ एक परळीहून नागापूर गावातून परळीला थर्मलमध्ये कामाला जात असताना सायकलीवर जाणं येणं करायचा. एक थोड्याफार पगारावरती त्यानं आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत खऱ्या अर्थानं त्यांच्या लेकराला त्यांनी या ठिकाणी त्यानं एक फार मोठं शिक्षण दिलं व त्याचबरोबर या जुगदर परिवारातील एक दुसरा भाऊ जर बघितला आमचा शुभम भैया जुगदर यांनाही अतिशय संघर्ष करून एक शिक्षण घेतलं. सांगण्याचं तात्पर्य माता सावित्रीबाई फुले, माता रमाई आणि माता जिजाऊंनी जो समाजासमोर आदर्श निर्माण केला त्या आदर्शाला या आपल्या प्रीतीताईनं म्हणजे खऱ्या अर्थानं तिनं एक जीवनात त्याची अंमलबजावणी केली आणि एक फार मोठं यश संपादन केलेलं आहे. प्रीतीला खऱ्या अर्थानं तिनं एक शासकीय आयटीला नोकरी म्हणजे शासकीय आयटी केला. शिक्षण झाल्यानंतर आयटीआय झाला आणि आयटीआय झाल्यानंतर तिची रेल्वे डिपार्टमेंटमध्ये म्हणजे रेल्वे खात्यामध्ये तिची एक ऑपरेटिव्हला नोकरी लागली. ह्या रेल्वे खात्यामध्ये सुद्धा ती आपल्या नागापुरातली पहिली खऱ्या अर्थानं एक मोठी अधिकारी म्हणून ती नोकरीला म्हणजे जॉईन झाली असती, नोकरी लागली असती व त्याचबरोबर तिनं शिक्षण घेऊन इंडिया बँकेमध्ये ज्यावेळेस नोकरीसाठी फॉर्म भरला आणि तिला खऱ्या अर्थाने तिथंही तिचं सिलेक्शन झालं. सांगण्याचं तात्पर्य की ज्याच्यामध्ये एक क्वालिटी असते जो खऱ्या अर्थाने शिक्षण घेतो ते विद्यार्थी कधीच मागं पडत नाहीत आणि असं तिनं एक चांगलं मोठं शिक्षण घेऊन इंडिया बँकेमध्ये तिला उच्च पदावर नोकरी लागलेली आहे. खरं तर आपल्या लेकराचं कौतुक करण्यासाठी मी मुकदम प्रतिष्ठानचा अध्यक्ष या नात्यानं एक मला असं वाटलं की चला आपण आपल्या गावामध्ये आपण आपल्या नागापूर गावच्या पावनभूमीमध्ये आपल्या लेकराचा या ठिकाणी सत्कार करावा म्हणून या प्रीती ताईच्या सत्कारासाठी खास या ठिकाणी उपस्थित आपल्या नागापूर गावच्या माजी लोकप्रिय सरपंच आमच्या मावशी उमा काकू संभाजीच्या बनसोडे या त्याचबरोबर आपल्या गावातील सेवानिवृत्त एक अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आपल्या सर्वांच्या लाडक्या आत्याबाई काशीबाई स्वामी व तसेच या ठिकाणी प्रीतीताईला एक आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेल्या आपल्या नागापूर गावातील एक अंगणवाडी सेविका ज्या की नेहमीच म्हणजे चांगल्या लोकांच्या चांगल्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असतात अशा आमच्या उषाताई चंद्रकांत कोभारकर व तसंच जुगदर परिवारातील आमच्या सर्व प्रीतीची आई असेल, वडील असेल, आमच्या शुभम भैयाच्या आई असतील
किंवा हत्या असतील, आमचे बटू वगैरे वगैरे ते सगळे रत्नाकरप्पा जुमकर हे सगळं जुमकर परिवार या ठिकाणी आला. हे खऱ्या अर्थानं एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे. सांगण्याचं तात्पर्य की ज्या वेळेस आपल्या नागापूर गावामध्ये सुरुवातीला आपल्या नागापूर गावचं नाव खऱ्या अर्थानं रोशन करणारी आपली दुसरी बहीण म्हणजे निशिगंधाताई भाऊसाहेब मुंडे ही एक निशिगंधाताई सुद्धा एक महाराष्ट्रामध्ये MPSC मध्ये प्रथम येऊन तिनं 82 खात्यामध्ये मोठ्या इंजिनियर पदावरती या ठिकाणी कार्य करत आहे. हे या ठिकाणी मला आवडून सांगण्याचं तात्पर्य की गावाची ओळख ही तरुण पिढीच्या कर्तृत्वानं या ठिकाणी व्हायला लागली. पहिलं आपल्या म्हणायची गाव नागापूर गाव आपण आणतो, आता नागापूर गावाची आपली अशा ओळख झालेली आहे की नागापूर गावाचं नाव म्हणलं की खऱ्या अर्थानं लोक म्हणतात अरे ते तुमच्या गावातले डॉक्टर का, तलाठी का, वकील का, इंजिनियर का. सांगण्याचं तात्पर्य ही जी तरुण पिढी आहे ती तरुण पिढी शिकली सवरल्यामुळं एक नाव आपल्या गावाचाच या ठिकाणी तिनं गौरवानं एक अभिमानानं तिनं एक मान उंचवलेली आहे. या निमित्तानं मी आपल्या प्रीती दैवशाला कारिपनाथ जुगदर या आपल्या लाडक्या बहिणीचं मी तिथं मनापासून मुकदम प्रतिष्ठानचा अध्यक्ष या नात्यानं व सर्व ग्रामस्थांच्या वतीने तिथं या ठिकाणी मनापासून मी खूप अभिनंदन करतो. तिला तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी मनापासून शुभेच्छा देतो. ज्या वेळेस नागापुरातले इथून पुढे भविष्यामध्ये असे कोणी एक चांगले काम करतील त्या सर्वांच्या पाठीशी आपलं एक मुकदम प्रतिष्ठान या ठिकाणी खंबीरपणे त्यांच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये सहभागी होईल या ठिकाणी एवढंच सांगतो. पुनश्च एकदा मी आमच्या लाडक्या ताईचं मनापासून खूप खूप अभिनंदन करतो. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स.